आता तुमच्या अशा याच्यामध्ये आहेत की आम्ही तिकडे जाऊ, पण मी हार्डली ते म्हणले 5 मिनिटं घ्या, मी त्याच्याही अगोदर संपवण्याचा प्रयत्न करेन. फक्त एक 2 गोष्टी छोट्या इथं मांडतो. खरं तर मी याचे जे महेंद्र शिंदे सर जे अध्यक्ष आहेत त्यांनी मला ज्यावेळी विचारलं की तुम्ही याल का, तर मी म्हणले निश्चित येईल. कारण आजच्या पूर्ण देशभर अशी स्थिती आहे की मनापासून तळमळीनं समाजासाठी काम करणारा संवेदनशील पत्रकार हरवत चाललेला आहे. आणि हा पत्रकार इथं हा उभा करताय आणि समाजामध्ये ती जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारचे पत्रकार आजच्या या भारत देशाला, आजच्या या महाराष्ट्राला हवे आहेत. जर पत्रकारांमध्ये संवेदनशीलता असेल तर रस्त्यावर घडणारी घटना कुठली असेल तिथं तो धावून जातो आणि मदतीचा ओघ उभा करणारा हा पत्रकार असतो. म्हणजे हा महामार्गावर जो संघ तुम्ही उभा केलेला आहे तर तळागाळामधल्या सर्वांसाठी काम करणारा हा पत्रकार आहे. याचं प्रतीक मला आज तुम्ही ज्या लोकांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये दिसलेला आहे. त्यामुळे मी या पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद देतो. एक उदाहरण म्हणजे आता 6वी मध्ये शिकणारा विद्यार्थी होता. त्याचं घर समुद्र किनारी होतं. वडिलांचा व्यवसाय होता एका ठिकाणची माणसं दुसरीकडे सोडवायचा. एक दिवशी मुलगा म्हणाला, बाबा मी तुमच्या सोबत येतो. म्हणाले नको, दिवसभर ऊन लागतं, त्या बोटीमध्ये बसल्यानंतर वरून ऊन असतं, पाण्याची ढग असते, तुला काय जमणार आहे माझ्यासोबत. नाही म्हणलं मी तुमच्या सोबत येतो, मला मदत करता येईल, मला पुढच्या इयत्तेमध्ये जायचंय आणि त्या इयत्तेमध्ये जाताना मला पुस्तक माझ्या कामामधून घ्यायचंय, ही त्या मुलाची इच्छा होती. वडिलांना खूप आग्रह केल्यानंतर वडील म्हणले चल बाबा. बोटीपाशी गेले. सकाळच्या प्रहारामध्ये लोक जी बोटीमध्ये बसले दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून दिले. असं दिवसभर चालू राहिलं. मग हे चालू असताना मुलगा परत बाबाला म्हणला, बाबा आतापर्यंत बोट तुम्ही वळवलेली आहे, काहीतरी मला एकदा संधी देऊन बघा. वडील म्हणले तुला जमणार नाही. मुलगा म्हणला मी प्रयत्न करतो. मग त्याच्या शेवटी दिवस मावळतीला चालला होता, शेवटची फेरी आहे. वडील म्हणले घे, जमते का बघ. मुलानं हातामध्ये ते वळवण्याची बोट सुरू केली, वळवण्याची काठी हातामध्ये घेतली आणि वळवायला सुरू केलं. प्रवासी बोटीमध्ये बसले आणि जोर जोरामध्ये तो वळवायला लागला. एका ठिकाणावरची माणसं हळूहळू दुसरीकडे चालली. वयवर म्हणजे 6वीचा मुलगा म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा. आणि जसा तो वळवत होता तसा तो एकदम ताकद लावत होता आणि खाली त्या बोटीमधला खिळा त्याच्या पायाला टोचला. टचकन टोचल्यानंतर त्यातून रक्ताची धार सुरू झाली, पण त्यानं वळवणं सोडलं नाही. समोरच्या एका प्रवासी बाईनं बघितलं आणि बघितल्यानंतर तिनं त्या मुलाच्या डोळ्यात बघितलं. मुलानं खुलवलं की हे माझ्या वडिलांना सांगू नका, माझ्या हातातलं काम काढून घेतील. ती बाई शांत बसली. मुलानं शेवटपर्यंत ती बोट वळवली. दुसऱ्या किनाऱ्यावरती आले, प्रवासी उतरले आणि निघून चालले. त्या मगाशी बाई जिने बघितलं होतं ती जवळ आली, म्हणली तुमच्या मुलाच्या पायातून रक्त येतंय बघा. वडील आले आणि म्हणले तू मला मगा का सांगितलं नाही किंवा का बघितलं नाही. आणि ज्यावेळी ती रक्ताची धार त्यांनी पटकन एक पट्टी काढली आणि पायाला बांधली. आणि त्यावेळी वडिलांनी विचारलं तू एवढा हा त्रास सहन कशासाठी केलेला आहे. त्यावेळी मुलानं उत्तर दिलं होतं, बाबा मला माझ्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईमधून पहिलं पुस्तक घ्यायचं होतं आणि ते पुस्तक घेऊन मला पुढची कारकीर्द घडवायची होती. हा विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. म्हणजे वाचनाचा ध्यास, वाचनाची असणारी चिकाटी, वाचनाचा असणारा आस जी आहे ती मनामध्ये ठेवणं हे या पत्रकार संघाच्या वतीनं होतंय. आपण जो हातामध्ये उपक्रम घेतलेला आहे, शाळांमध्ये आपण पुस्तकं देत आहे, ही खूप महत्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर आपण दुसरा एक संदेश देत आहे की माणसं जोडण्यासाठी मोबाईल सोडा आणि पुस्तकं जोडा. जर आपण चांगली पुस्तकं वाचली आपलं मस्तक घडतं आणि मस्तक आपण चांगल्या माणसांपुढं आपोआप नतमस्तक होतो. हा जो संदेश आहे ते या वाचनामधून आपल्याला मिळत असतो. मित्र, अशी बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जे उपक्रम घेतलेला आहे, स्तुत्य काम करत आहात आणि समाजापर्यंत तळमळीला जात आहेत. म्हणजे शेवटचे एक अगदी छोटासा प्रसंग सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. कारण बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असतात, ओघवता आपण बोलत जातो, पण ती धार आपल्या एका माणसाच्या विचारापासून, एका माणसाच्या हृदयापासून दुसऱ्या माणसाच्या काळजापर्यंत जाणं आणि तो विचार सतोदित पुढं ठेवत जाणं आणि तो समाज उभा करण्यासाठी जी एक भावना असते ती भावना हा समूह घेऊन करत आहे. एकदा सूर्य मावळतीला चालला होता आणि मावळतीला चालल्यानंतर त्याला प्रश्न पडला की माझ्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देणार आहे. जसा जसा सूर्य चालला आणि
एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये एक पंटी होती आणि त्यावेळी सूर्याने विचारलं, पंडित मी चाललेलो आहे, तू काही प्रकाश देऊ शकशील का? ती झोपडीमधली पंटी बाहेर आली आणि म्हणाली, माझ्या परीने जेवढा प्रकाश असेल तेवढा मी रात्रभर देणार आहे आणि या सर्व समाजाला उजेडामध्ये तेवत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी अशाच प्रकारचं काम या पत्रकार संघाने हाती घेतलेलं आहे. त्यामुळे हा मोठा उपक्रम आहे. जरी कुठला मोठा प्रकाश येत नसला तरी या पत्रकार संघाच्या वतीनं इथल्या गावकऱ्यांनी जी काही मदतीचा ओघ सुरू केलेला आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं सूर्य एवढं काम निश्चित होईल. म्हणजे पंटीनं सुरुवात होत असते. आपण इथं मेणबत्तीनं लावलं ती पंटी अजून तेवत आहे. ती विचाराची पंटी सातत्यानं पुढे तेवत राहो आणि अशाच पद्धतीनं तिसरा वर्गा पंटीन आपला